अकोला शहरात रस्त्यांवर असहाय्य अवस्थेत जीवन जगणाऱ्या मानसिक आजाराने त्रस्त व्यक्तींसाठी माणुसकीचा हात पुढे आला आहे. रायगड येथील श्रद्धा रिहॅबिलिटेशन फाउंडेशनच्या पथकाने शहरातील विविध भागात फिरून अशा व्यक्तींची भेट घेतली आणि त्यांना कुटुंबियांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुढाकार घेतला. रस्त्यावर असहाय्य अवस्थेत फिरणारी प्रत्येक मानसिक आजाराने त्रस्त व्यक्ती समाजासाठी ओझे नसते, तर ती कोणाच्या तरी कुटुंबातील सदस्य असते. याच माणुसकीच्या भावनेतून रायगड येथील श्रद्धा हेरिटेबिलेशन फाउंडेशनने अकोला शहरात पुढाकार घेतला. फाउंडेशनच्या पथकाने शहरातील विविध भागात फिरून मानसिक आजाराने त्रस्त आणि रस्त्यावर जीवन जगणाऱ्या व्यक्तींची भेट घेतली. उपचारांचा अभाव, कुटुंबियांचे गैरसमज, दुर्लक्ष किंवा विविध परिस्थितीमुळे अनेक जण आपल्या घरापासून आणि उपचारांपासून दूर असल्याचे यावेळी दिसून आले. अशा व्यक्तींना केवळ सहानुभूती नव्हे तर योग्य उपचार, समुपदेशन आणि कुटुंबियांचा आधार देणे गरजेचे असते. फाउंडेशनच्या पथकाने अशा व्यक्तींना आधार देत त्यांना त्यांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. मानसिक आजाराकडे तिरस्काराने नव्हे तर संवेदनशीलतेने पाहण्याची गरज या उपक्रमातून अधोरेखित झाली आहे. योग्य उपचार आणि आपुलकीचा आधार मिळाल्यास अशा व्यक्तींनाही पुन्हा सामान्य जीवनाच्या प्रवाहात आणता येऊ शकते. जे रस्त्यावरती भटकतात, मनोरोगी जे असतात, जे हरवतात मनोरोगमुळे, आम्ही त्यांना रस्त्यावर नुसून त्यांना बरं करून, म्हणजे बरं झाल्यावरती ते त्यांचा पत्ता सांगतात. मग पत्ता सांगितल्यावर आम्ही त्यांना त्यांच्या गावी सोडतो. मग असेच आम्ही 10 माणसं घेऊन आलोय रायगड मधून, जे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी सापडलेले आहेत. भारतात वेगळ्या वेगळ्या ठिकाणी सापडतात. मग ते आमच्याकडे पाठवतात. मग त्यांना बरं करून, औषध उपचार करून, त्यांचा पत्ता काढून आम्ही त्यांना सोडायला येतो. अशीच एक बाई चेन्नई मेंटल हॉस्पिटल मधून आम्हाला भेटली. ती चेन्नईच्या रोडवरती भटकत होती. तिकडच्या पोलिसांनी तिला चेन्नई मेंटल हॉस्पिटल मध्ये दाखल केलं आणि मग तिथून आम्हाला त्याने सांगितलं, ही महाराष्ट्राची बाई आहे, प्लीज तुम्ही ह्यांना घेऊन जा, ह्यांच्या घराचा शोध लावा. मग आम्ही तिला घेऊन आलोय. ती तिचं गाव अकोला सांगते आणि आता आता आम्हाला महानगरपालिकेच्या स्टाफने खूप मदत केली. त्यांनी सांगितलं मोठी उमरी इकडून आहे. मग आम्ही आता तिकडे चाललोय. तिकडे शोधायला चाललोय. तिची मुलगी राहते म्हणाली आणि मोठी उमरी आणि तिथे पोलीस चौकीच्या पाठीमागे राहते म्हणाली. आम्ही जातोय, शोध लावतो आता. धन्यवाद.